नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी यशोगाथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्या सगळ्यांचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे ई पीक पाहणी। डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे DCS या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मागच्या 2 वर्षांपासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरलेल्या पिकाची माहिती ही ॲपद्वारे नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ॲपद्वारे त्याची व्यवस्था केलेली आहे। तर मागच्या 2 वर्षांपासून आपण बघत आहोत, खरीप असेल, उन्हाळी असेल, रबी असेल, या तिन्ही हंगामाची पीक पेराची माहिती आपण ॲपद्वारे नोंदवून आपल्या सातबाऱ्यावरती त्याचा नोंद करत असतो। तर या वर्षीच्या ई पीक पाहणी संदर्भातली मोठी अपडेट म्हणजे अशी आहे की यावर्षी ई पीक पाहणी ही 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। तर त्या संदर्भातली मोठी अपडेट काय असेल, तर त्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षी तुम्ही बघत आहात की फार्मर ID म्हणजे ॲग्रिस्टॅग नोंदणी ही जवळपास सर्व योजनांसाठी, तुमचं पीक विमा असेल, अतिवृष्टीची मदत असेल, PM किसान असेल, या सगळ्या गोष्टींसाठी या वर्षीपासनं ॲग्रिस्टॅगची नोंदणी म्हणजे तुमचे फार्मर ID हा महाराष्ट्र शासनातर्फे पूर्ण भारतभरामध्ये असेल केंद्र सरकारमार्फत कंपल्सरी करण्यात आलेला आहे। तर त्यामुळे किंबहुना अजून तशी घोषणा नाही आहे, परंतु तुमची ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी देखील तुम्हाला फार्मर IDची गरज भासू शकते। म्हणून सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना या चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती आहे की कृपया आपण फार्मर ID काढलेला नसणार सर्वप्रथम आपण आपला फार्मर ID काढून घ्यावा, ॲग्रिस्टॅगला नोंदणी करावी। आणि आपण बघत आहात की पीक विम्याची तारीखही 31 जुलैपर्यंत ठेवलेली आहे। तर पीक विमा भरण्यासाठी देखील आपल्याला फार्मर IDची आवश्यकता आहे। त्यामुळे माझं सर्वांना तेवढी एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती म्हणू शकता की सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर ID काढून घ्यावा, म्हणजे फार्मर ID काढल्याशिवाय विमा भरता येणार नाही। त्यामुळे विमा भरण्यासाठी तुम्हाला फार्मर ID काढणे गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारची पुढील पावले ओळखता आम्हाला असा अंदाज आहे की ई पीक पाहणी करण्यासाठी देखील फार्मर IDची आवश्यकता भासू शकते। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम आपण आपला ॲग्रिस्टॅग नोंदणी करून घेणे आणि आपला फार्मर ID काढून घेणे, ही झाली पहिली अपडेट। दुसरी महत्त्वाची घटना किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट ई पीक पाहणीच्या संदर्भात जर कुठली असेल तर ती म्हणजे आपण सर्वांनी आता विमे काढलेले असेल, काही लोकांचे बाकी असतील तर त्यांनीही विमा काढून घ्यावा। परंतु विमा काढत असताना एका ठराविक गट नंबरमध्ये ज्या पिकाची नोंद आपण केलेली असेल त्या शेतामध्ये किंवा त्या गट नंबरमध्ये त्याच पिकाची नोंदणी आपण करणे बंधनकारक आहे। म्हणजे यापूर्वी शेतामध्ये मका लावलेली असेल तर विमा सोयाबीनचा काढला जायचा, कपाशी असले तर मक्याचा विमा काढला जायचा, असं त्याच्यामध्ये बदल घडून येत होता। परंतु आता डिजिटल क्रॉप सर्वे केलेला असल्यामुळे उपग्रहाद्वारे त्याचं सर्वेक्षण होत आहे। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की ज्या गटामध्ये ज्या पिकाचा विमा काढलेला असेल त्या गटामध्ये त्याच पिकाची ॲक्च्युअल शेतामध्ये जे असेल त्याची नोंदणी आपण करावी। कारण आपले गट नंबर असेल, आपला ॲग्रिस्टॅग ID असेल, आपला शेतीचा ॲक्च्युअल भूमापन क्रमांक असेल, या सगळ्या गोष्टी आता डिजिटल क्रॉप सर्वे मार्फत तुमच्या मोबाईलला, तुमच्या आधार नंबरला, तुमच्या फार्मर IDला लिंक आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं चुकीची माहिती भरल्या जाऊन शासनाची असेल किंवा विमा कंपनीची असेल फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी। कारण असा जर त्याच्यात विरोधाभास आढळला की तुमच्या गटामध्ये पीक वेगळं आणि विमा दुसऱ्या पिकाचा काढलेला, असा जर विरोधाभास आढळला तर तुम्हाला विम्याच्या यादीतून ब्लॉक केलं जाऊ शकतं आणि पुढच्या 5 वर्षांसाठी तुमचं नाव काळ्या यादीत टाकलं जाईल। काळ्या यादीत टाकण्याचा अर्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा शासनाचा, तर शेतीचे संबंधित असेल, कृषीचे संबंधित असेल, इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पुढची काही वर्ष ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याकडून ई पीक पाहणी करताना कुठलीही चुकीची नोंद होणार नाही, ही एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि त्याही पलीकडे आपल्याला ई पीक पाहणीमध्ये अशी एक सुविधा त्या ॲपमध्ये करून देण्यात आलेली आहे की आपल्या बांधावर असणारी झाडं, आपल्या शेतात असणारा सिंचनाचा स्रोत म्हणजे विहिरी असतील, बोरवेल असतील, इंधन विहिरी असतील, याची नोंद त्या ॲपद्वारे आपण आता सरळ आपल्या सातबाऱ्यावर त्याचा नोंद घेऊ शकतो। तर ही एक खूप चांगली आणि खूप सोपी अशी सुविधा ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून आपल्यासाठी करून देण्यात आलेली आहे। तर 1 ऑगस्ट नंतर ई पीक पाहणी आपल्याला करायची आहे। तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा असेल की आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी किती दिवसांचा अवधी आहे। तर सध्या आलेल्या परिपत्रकानुसार आपल्याला शेतकरी स्तरावरती ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यासाठी तब्बल 45 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे। म्हणजे 45 दिवसांमध्ये 1 ऑगस्ट नंतर 45 दिवसांमध्ये आपल्या शेतात असणाऱ्या, आपल्या गट नंबरमध्ये असणाऱ्या पिकाची नोंद आपण ई पीक पाहणी ॲपद्वारे 45 दिवसांच्या आत करू शकतो।
मग काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा बाहेरगावी असल्यामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे आपल्याला त्या 45 दिवसांमध्ये ई पीक पाहणी करता नाही आली तर काय करावे? तर त्यासाठी आता आलेल्या परिपत्रकानुसार अशी एक माहिती आहे की जर 45 दिवसांमध्ये शेतकरी हा त्याची ई पीक पाहणी करण्यासाठी असमर्थ ठरला तर अजून वाढीव 45 दिवस हे महसूल विभागामार्फत देण्यात आलेले आहे. म्हणजे त्या 45 दिवसांमध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही महसूल सहाय्यक म्हणून नेमणूक झालेली आहे किंवा जे काही ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नेमणूक झालेली आहे तर त्या सहाय्यक मंडळींच्या मार्फत आपल्या शेताची ई पीक पाहणी करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती आहे की सर्वप्रथम आपला फार्मर आय डी आपण काढून घेणे. ज्या काही शेतीच्या योजना असतील त्यासाठी आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल. म्हणजे पुढची 5 वर्ष आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे अशी कुठली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या किंवा काही चुकीची माहिती आपल्याकडनं भरली जाणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचे आहे. तर ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला किती अवधी असेल तर 1 ऑगस्ट नंतर 45 दिवसांचा अवधी हा शेतकरी स्तरावर ॲपमार्फत नोंदणी करण्यासाठी असेल असं त्या परिपत्रकामध्ये नोंद आहे. म्हणजे 1 ऑगस्टच्या नंतर 45 दिवसांमध्ये शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या त्याच्या गट नंबरमध्ये त्याच्या भूमापन क्रमांकामध्ये असणाऱ्या ॲक्च्युअल जे शेतात पेरलेलं आहे त्याची नोंदणी करणं गरजेची आहे. तरी समस्त शेतकरी बांधवांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती आहे की सर्वप्रथम आपला ॲग्रीस्टॅक आय डी आपण काढून घ्यावा. त्यानंतर जे काही ई पीक पाहणीचं नवीन अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवरती उपलब्ध होईल ते डाउनलोड करून घ्यावं. त्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव आणि आपला गट नंबर व्यवस्थित नोंद करून आपल्या शेतामध्ये जाऊन 20 मीटरच्या आत अंतरावर उभं राहून आपल्या शेतामध्ये असणाऱ्या पिकाची आपण ई पीक पाहणी या ॲपद्वारे नोंदणी करून घ्यावी. आणि पुढील असणाऱ्या पीक विमा असेल, अतिवृष्टीची मदत असेल, कुठल्याही दुष्काळी संकट असतील तर त्या संदर्भात आपल्याला जर लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी गरजेची आहे. तर समस्त शेतकरी बांधवांना विनंती आहे की 1 ऑगस्ट नंतर आपल्या शेतात असणाऱ्या पिकाची ई पीक पाहणी आपण नक्की करून घ्यावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी यशोगाथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट यशोगाथा असेल, केळी, आंबा तसेच पपई या पिकांच्याबद्दल यशोगाथा आपण आपल्या चॅनलवरतून प्रसारित केल्या होत्या. शेतकऱ्यांना चालू असलेल्या विविध तंत्रज्ञानाची तसेच शेतीमध्ये येत असलेल्या नवीन नवीन गोष्टींची माहिती व्हावी हा या चॅनलचा उद्देश आहे. त्यामुळे कृपया आतापर्यंत आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवण्यास विसरू नका. आणि आपला चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. आपल्या शेतकऱ्यांचा हक्काचा चॅनल शेतकरी यशोगाथा.